जॉईन झाले नाही आहेत. मे बी लिंक आली नाही का अजून ग्रुपवर माझी. आज विद्यार्थीच कमी. आज कुठला वार आहे? फ्राइडे। या ओके, फ्राइडे जुम्मे का दिन है क्या फिर? MD warns of heavy rain in West Bengal during Durga Puja as Bay of Bengal depression intensifies. ओके, आपल्या इथं पण खूप सारा पाऊस सांगितलाय आणि तुम्हाला माहितीच आहे सध्या आपण जी शेड्यूल चेंज केली आहे तर ते पण याच्यासाठीच चेंज केलं होतं की इथं जे ऑफलाईन सेशन्स होते तर ते ऑफलाईन सेशन्स आम्ही लवकर कॅरी ऑन करत होतो ओनली बिकॉज ऑफ रेन. मॉर्निंगलाही लेट स्टार्ट करत होतो, 8 ते 11 ठेवला आहे आम्ही टाईम मुद्दामून. बरं, कमिंग बॅक तो आपण आज सुरू करने वाले कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलम काय असतं बाबा? तर बच्चा पार्टी हे बघा, तुम्ही झोका खेळलेत का सर्वजण? झोका प्रत्येकजण खेळलाच असेल. तर झोका जे खेळतो ना तर त्या मोशनला म्हणतात सिम्पल पेंडुलम. काय म्हणतात? सिम्पल पेंडुलम. मग झोका म्हणजे काय? तर तुम्ही असं बघितलं असेल, एक रूफटॉप है, फिक्स है रूफटॉप, और ये फिक्स रूफटॉप पे अपन ने सपोज आपला ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्ट अशी ठेवली आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण असं ऑसिलेटरी मोशन ठेवलं आहे. ओके फाईन, लाईक दिस. तर ही ऑब्जेक्ट ही त्याची असते मेन पोझिशन, ही असते त्याची एक्स्ट्रीम राईट पोझिशन आणि डाव्या बाजूला असते त्याची एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशन. मग आपण अशा प्रकारे तो जो झोका आहे तो झोका आपण खेळत असतो आणि झोका खेळता खेळता आपण पाहतो की ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती अशा प्रकारे फक्त टू अँड फ्रो चालू असते, आगे मेन पोझिशन से और पीछे एक्सट्रीम को. ओके फिर ठीक आहे फाईन. सो दिस इज कॉल्ड ॲज मोशन ऑफ ए स्विंग. किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये वॉल क्लॉक जर बघितला असेल त्याच्यामध्ये जे पेंडुलम असतं, आता तुम्ही जर असं घड्याळ बघितलं असेल ज्या घड्याळात असं पेंडुलम असतं, ठीक आहे, जे पेंडुलम असं पुढे पुढे मागं टिक होत असतं, तर ते जे 12, 6, 3, 9 असे जे घड्याळ आहेत तर त्या घड्याळामध्ये जे मोशन चालतं ऑसिलेटरी मोशन, टू एंड फ्रो, आगे पीछे, ये जो मोशन चलता है ऑब्जेक्ट का उसको बोला जाता है सिंपल पेंडुलम. क्या बोला जाता है उसको? क्या बोलेंगे उसको? जल्दी बताओ एवरीवन. सिंपल पेंडुलम. या, सो दिस इज मोशन ऑफ सिंपल पेंडुलम. सो मग ही सिंपल पेंडुलम आहे. तर मग आपल्या केसमध्ये आपल्याला इन कॉन्ट्रास्ट इथं शिकायचं आता कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम मध्ये काय फरक आहे सर? तसंच आहे, फक्त बच्चा पार्टी लोक हे बघा, आता सपोज इथं ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला तुम्ही असं टिल्ट केलं, टिल्ट म्हणजे व्हर्टिकल सोबत हिने अँगल बनवला थीटा, आणि ही जी ऑब्जेक्ट आहे ना आता ती ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करणार आहे बघा अशी. आता पुढे मागे नाही बरं का, कशी अशी गोलाकार फिरायचं आहे आता, ठीक है, सेंटर भोवती अशी साइडला घेतली आणि चलो मोशन शुरू. तो ये जो ऑब्जेक्ट है यहाँ पे एंगल सबटेंड करेगी तो ये कोन जैसा दिखाई देता है. कैसे दिखाई देता है? कोन जैसा. तुम्ही म्हणताल नाही समजलं सर. आता तुम्ही हॅपी बर्थडे साजरा करता तर हॅपी बर्थडे तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा ज्यावेळेस साजरा करता तर त्यावेळेस तो जे कोन असतो, किंवा आईस्क्रीम खाताना जो कोन असतो त्या कोनचा शेप जो असतो त्याच पद्धतीचा इथं कोनिकल पेंडुलममध्ये तुम्हाला दिसेल की इथं ऑब्जेक्ट होती, ती ऑब्जेक्ट इथे कडेला घेतली आणि कडेला घेतल्यानंतर ती ऑब्जेक्ट कुठलं मोशन परफॉर्म करते? कुठल्या प्लेनमध्ये? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो इथे फक्त पुढे मागे आणि इथं गोलाकार हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये फिरते. मग आता जी इथं रूफटॉप आहे सपोज असं आपण मांडलं, ही स्ट्रिंग आहे असं मांडलं आपण, आणि ह्या स्ट्रिंगने व्हर्टिकल सोबत सपोज अँगल बनवलाय थीटा. बच्चा पार्टी लक्षात आलं? लॉजिक समजलं सर्वांना? मग असं मोशन ऑब्जेक्टचं, असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ऑब्जेक्टचं की जो व्हर्टिकल सोबत अँगल थीटा फॉर्म करेल, अँगल थीटा तिथे तयार करेल. सो दैट मोशन इज कॉल्ड एज हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन. और हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन में जो कोन लाइक स्ट्रक्चर वहाँ पे ट्रेस किया जाएगा सेंटर पे, उसको बोला जाता है फिर कोनिकल पेंडुलम. सो आई वुड लाइक टू गिव द हेडिंग कोनिकल पेंडुलम. तो कोनिकल पेंडुलमचा आपल्याला काढायचा आहे टू फाइंड टाइम पिरियड
टाइम पिरियड काय असतो मग, द कैपिटल टी इज व्हाट, दैट इज टाइम पीरियड. तो टाइम पीरियड क्या होता है फिर, तो ऑब्जेक्ट ने बघा, ह्या ऑब्जेक्टने इथं मी घेतो आता, इथे एकच मिनिट, हे बघा इथं सेंटरला, आणि या सेंटरच्या भोवती तुमची ऑब्जेक्ट फिरणार आहे गोलाकार पद्धतीने, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तो इथं ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे, आणि ही ऑब्जेक्ट अशी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग इथून एवढं जे डिस्टन्स आहे बच्चा पाटील लोक, इथं आपली ऑब्जेक्ट आणली सपोज अशी आपण ह्या पोझिशनला आहे, ह्या पोझिशनला आहे म्हटल्यानंतर त्या ऑब्जेक्टची आता ज्याच्या साह्याने त्याला कनेक्ट केलंय त्याला म्हणतात लेंथ. काय म्हणतात त्याला, लेंथ. कशाची लेंथ, तर स्ट्रिंग असते, आणि ह्या लेंथने, ह्या स्ट्रिंगने व्हर्टिकल प्लेन सोबत जो अँगल केलाय तो थीटा आहे. मग बच्चा पार्टी लक्षात ठेवा, ह्या ऑब्जेक्टवर जे फोर्सेस ॲक्ट होतात ते फोर्सेस काय असतात बाबा, तर हे फोर्सेस ॲक्ट होण्यासाठी मी काय करत असतो, याची डायग्रॅम काढतो, आणि याची डायग्रॅम काढताना डायग्रॅम इथे आपण इथं एक एक्स वाय ॲक्सिस ॲज्युम केला लाईक दिस. ठीक आहे, हे बघा असा लाईक दिस, एक्स आणि वाय ॲक्सिस असा ॲज्युम केला आहे. मग हा अँगल थीटा आहे, तो ये अँगल भी क्या रहेगा, थीटा. मग आता ही जी स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंग ह्या दोऱ्यामध्ये ना टेन्शन असतं, ते टेन्शन आपण T0 ने डिनोट करूयात. मग हा जो T0 आहे ना आता, तो एक प्रकारचा फोर्स आहे विच इज कॉल्ड ॲज टेन्शन इन द स्ट्रिंग. हां, समजतंय सर्वांना, आहेत सर्वजण मीटिंगमध्ये आहात. टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि टेन्शन इन द स्ट्रिंग त्याची डायरेक्शन हमेशा कुठं असते, डायरेक्टेड टुवर्ड्स फिक्स सपोर्ट, डायरेक्टेड टुवर्ड्स फिक्स्ड सपोर्ट. मग फिक्स सपोर्टच्या तिकडे ते डायरेक्शन असतं. ठीक आहे, सो दॅट इज T0. मग आता हा जो T0 आहे, हा T0 आपण दोन हिस्स्यामध्ये कट करूयात. कसा कट करायचा मग T0ला, किंवा रिझॉल्व करूयात, रिझॉल्युशन ज्याला म्हणतो आपण ते. तर रिझॉल्युशन कसं करतो, आठवतंय का तुम्हाला लोकांना, नसलं आठवत तर आपण करूयात. हे बघा, हा जो अलॉंगवाला कंपोनंट आहे त्याला आपण म्हणतो T0 कॉस थीटा. ठीक आहे, आणि जो परपेंडिक्युलर कंपोनेंट आहे त्याला आपण लिहित असतो T0 साइन थीटा. T0 म्हणजे हा वेक्टर आहे. हे बघा इथं मी डायग्राम दाखवतो वाटल्यास बच्चा पार्टी. इथं आपली ऑब्जेक्ट आहे, हा T0 नावाचा आपला वेक्टर आहे, त्याने अँगल बनवला आहे थीटा. सो अलॉंग द कॉम्पोनंट ऑफ थीटा इज T0 कॉस थीटा, आणि जो अपोजिटवाला कॉम्पोनंट आहे तो लिहायचा T0 टाइम्स साइन थीटा. ओके, so T0 tension in the string, T0 cos theta along the component T0 sin theta. बच्चा पार्टी, ह्या ऑब्जेक्टवर एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खाली ॲक्ट होत असतो. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टचा दिला जातो m/g. m म्हणजे तो जो बॉब आहे. आता कोनिकल पेंडुलममध्ये ती जी ऑब्जेक्ट लटकती आहे तिला म्हणतात बॉब. काय म्हणतात, बॉब. ऑब्जेक्ट विच इज हँगिंग इन द एअर with the support of that thread, that string, उसको बोला जाता है बॉब. मग त्या बॉबवर जो फोर्स ॲक्ट होतोय बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, m/g. आणि त्या m/g ला कुणी बॅलन्स केलंय रे बच्चा पार्टी लोग, बताओ मेरे को, किसने बैलेंस किया उसको, ये T0 फोर्स ने. ठीक है, T0 इंटू क्या, कॉस थीटा. आई बात समझ में सभी को, हॅलो सांगा. हे बघा, हे समजलंय का, T0 कॉस थीटा. आणि हा कोण आहे आपला, लेफ्ट इनवर्ड जो टुवर्ड द सेंटर है T0 साइन थीटा. आणि बच्चा पार्टी लोग, तो आपको अभी यहाँ से देखो वही फोर्सेस दिखाई दे रहे हैं. सो T0 कॉस थीटा ने किस फोर्स को बैलेंस किया है, तो ग्रेविटेशनल फोर्स mg को. तो यहाँ पे देखेंगे अपन कि ऊपर जाने वाला फोर्स सीयर, फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए बॉब. त्या बॉबवर कुठले फोर्सेस, पहिलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू T0 टाइम्स कॉस थीटा ऑफ फोर्स. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला m/g विच इज इक्वल्स टू T0 इंटू कॉस थीटा. इक्वेशन 1. सेकंड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आलं, त्यानंतर आपण लिहिलं की हे बघा, आता ही ऑब्जेक्ट कुठलं मोशन परफॉर्म करतीये मला सांगा, ऑब्जेक्ट कुठलं मोशन परफॉर्म करतीये,
तर ऑब्जेक्ट परफॉर्म करती है हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, बरोबर का साक्षी जी, सिद्धी, साक्षी यल, सॉरी हां साक्षी यस सांगा. ऑब्जेक्ट करती आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, आणि सर्क्युलर मोशन करण्यासाठी ऑब्जेक्टकडे कुठला फोर्स हवा, विच फोर्स कॉजेस सर्क्युलर मोशन, बोलो. शिकवलंय ना सर्क्युलर रिझल्टंट फोर्स. नाही रे बाबा, सेंट्रिपिटल फोर्स लागतो सर्क्युलर मोशन होण्यासाठी. मागचे 2 चॅप्टर घालवलेत मी त्याच्यावर. आता linear force causes linear motion of an object in a straight line, and circular motion होण्यासाठी centripetal force लागत असतो. So as Bob इधर लिखता हूँ, Bob is performing क्या परफॉर्म कर रहा है बॉब, हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन. ठीक है, क्या कर रहा है, हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन. सो necessary centripetal force for circular HCM लिखता हूँ, horizontal circular motion is provided by. कौन प्रोवाइड करेगा फिर, आणि सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कुठे असते मला सांगा. शिकवलंय मी तुम्हाला, हा सर्कल आहे. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन हमेशा कुठे असते, टुवर्ड द सेंटर की अवे फ्रॉम द सेंटर, टुवर्ड द सेंटर. मग त्याचा फॉर्म्युला काय लिहितोय, तर हे बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय T0 टाइम्स साइन थिटा नावाच्या फोर्सने देतोय. व्हॉट इज T0 क्या है, टेंशन इन द स्ट्रिंग. एंड सेंट्रिपिटल फोर्स का फॉर्मूला क्या देते रे बाबा अपन, एक तो mv²/r लिखो, एक तो mr ओमेगा स्क्वायर लिखो, या फिर mv ओमेगा लिखो. सभी का डेफिनेशन एक ही, और इज इक्वल टू T0 टाइम्स क्या, साइन थीटा, बराबर. तो क्वालिटाज इक्वेशन 2 बच्चा पार्टी. तो लेट्स डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं तर काय अचीव होईल, इथं लिहितो, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. तो ऐसा अगर अपन करते हैं तो मेरे लिए फॉर्मूला बनेगा T0 टाइम्स साइन थीटा अपॉन T0 टाइम्स कॉस थीटा इज इक्वल्स टू, T0 साइन थीटाचा फॉर्म्युला होता mv²/r अपॉन T0 टाइम्स कॉस थीटा. त्याचा फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू जी लिहिली आपण ती आहे m × g, बरोबर. सो मग m ला m कॅन्सल होईल, तुमचा राहील फक्त v²/rg, इकडे राहिला v²/rg. आणि इथं पण सांगा, T0 ला T0 कॅन्सल. आता इथं पण थीटाला थीटा कॅन्सल करून टाका, है ना, बरोबर ना. तेवढा शोध लावण्यात तुम्ही माहिर आहात मला माहिती आहे. बरं, मग थीटा जो व्हर्टिकल सोबत त्याने अँगल केलाय, तर टॅन इकडे आला तर टॅन इनव्हर्स बनेल v²/rg. आता व्हॉट इज v काय मला सांगाल का कुणी. v म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या लिनियर स्पीड असेल. व्हॉट इज r म्हणजे सांगाल का कुणी काय असेल, स्मॉल r काय असेल. ऑब्जेक्ट काय परफॉर्म करतंय, तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, मग समजून घ्या, हे r असेल, त्याचा रेडियस हमेशा डायरेक्टेड आउटवर्ड्स, कारण सेंट्रिपिटल फोर्स हा हमेशा डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असतो. r स्टँड्स फॉर रेडियस, v स्टँड्स फॉर ते ऑब्जेक्ट किती स्पीडने फिरतंय, v लिनियर स्पीड, ओमेगा किती अँग्युलर स्पीडने फिरतंय, वगैरे वगैरे. सो सर्वांना हे बघा, ह्या स्ट्रिंगला असं सेंटरपासून बाजूला ओढलंय, स्ट्रिंगने व्हर्टिकल सोबत बनवलेला अँगल किती आहे, थीटा, अँड थीटा इज गिवन बाय दिस फॉर्म्युला, बराबर. हेलो बच्चा पार्टी, आदिती, साक्षी यस, सिद्धी यल, साक्षी जी, समजला आता थीटाचा. बर, मग थीटाचा फॉर्म्युला काढला. सपोज आपल्याला काढायचा आहे टाइम पिरियड. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे बाबा. सो टाइम पिरियड कसं देणार बाबा, हा माझ्यासाठी प्रश्न आहे. सो आता हे लिहिलं सपोज v², आणि vचा फॉर्म्युला आपण टाइम पिरियड काढण्यासाठी वापरू शकतो का. तर टाइम पिरियड म्हणजे टाइम टेकन बाय एन ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स 1 राउंड. ठीक आहे, असं आपण ट्रीट करू शकतो. सो इथं लिहितो मी, लेट्स कॅल्क्युलेट टाइम पिरियड
टाइम पीरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम, ये फाइंड आउट करना है अपन को, इसका फॉर्मूला फाइंड आउट करना है। लेकिन फॉर्मूला मतलब क्या, टाइम पीरियड है, तो टाइम पीरियड मतलब क्या, द टाइम टेकन बाय ए कोनिकल पेंडुलम, ठीक है, कोनिकल पेंडुलम टू कंप्लीट its one revolution around the center, ठीक आहे, किंवा फक्त लिहितो वन रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला कालावधी. मग टाइम पिरियड इज इक्वल्स टू काय लिहितो रे आपण, तर मी असं लिहिल, मला माहिती आहे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय असतं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, तो टाइम इज इक्वल्स टू बनेगा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्हॉल्युशन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्हॉल्युशन, एका रिव्हॉल्युशन मध्ये तुम्ही किती अंतर कापलंय, आणि डिवायडेड बाय व्हेलॉसिटी, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्हॉल्युशन डिवाइडेड बाय क्या, वेलोसिटी, दैट इज लीनियर स्पीड, लीनियर वेलोसिटी किंवा स्पीड. मग बच्चा पार्टी लोग बताओ मेरे को, ये डिस्टेंस ट्रैवल्ड एक रिवॉल्यूशन में, हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन जब करता बच्चा पार्टी लोग, जब हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन करता है ऑब्जेक्ट, तो एक रिवॉल्यूशन में किती अंतर कापतो तो सांगा. मी लिहून दिलेलं आहे याच्यापूर्वी, तुम्ही वाचत नाही, अभ्यास करत नाही. एका रिव्हॉल्यूशन मध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करेल. आदिती, साक्षी जी, साक्षी या, सिद्धी याल, बताओ एका रिव्हॉल्यूशन मध्ये ऑब्जेक्ट किती डिस्टन्स कव्हर करतो. आठवतंय का फॉर्म्युला कुणाला, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू लिहिलं होतं सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल. आता तुम्हाला सर्कमफरन्स ऑफ द सर्कलची डेफिनेशन सुद्धा आठवणार नाही. डिवायडेड बाय लिनियर स्पीड, दॅट इज व्ही. टी इज इक्वल्स टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज 2πr अपॉन व्ही. बरं, व्हीची व्हॅल्यू थिटाच्या टर्म्समध्ये आहे का ते पाहून घेऊयात. असेल तर आपण त्याला सॉल्व करता येईल का ते बघूयात. सो हे बघा, व्ही स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज आर जी इंटू टॅन थिटा. मग व्हीला रिप्लेस करता येईल का इन टर्म्स ऑफ आर जी टॅन थिटा, चालेल. तिथं व्ही स्क्वेअर लिहिलेला आहे, ठीक आहे. सो इथं लिहितो 2πr, हां व्हीला रिप्लेस केलं रूट ऑफ आर जी टॅन थिटा. सिन्स इथं लिहितो सिन्स व्ही इज इक्वल्स टू लिनियर स्पीडचा जो फॉर्म्युला होता की व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा, टॅन तिकडे गेल्यामुळे झाला व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू सिन्स व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू हाँ आर जी टैन थीटा. ऐसा है अपन का फॉर्मूला. तो टाइम पीरियड का फॉर्मूला बना 2πr. टी इज इक्वल्स टू, बच्चा पार्टी ये देखो, टॅन थीटा को कैसे लिख सकते हैं अपन, साइन थीटा अपॉन कॉस थीटा असं पण लिहिता येईल. 2πr ह्या रूट आरला म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता. वरचा जो आर आहे दॅट आर कॅन बी रिटन ॲज रूट आर इंटू रूट आर. म्हणजे माझा हा पण एक फॉर्म्युला होईल. हा रूट आर इंटू रूट जी इंटू रूट टॅन थीटा असाही चालेल. सो वी कैन कैंसल आउट. ये देखो अपन क्या कैंसिल कर सकते हैं. सो बच्चा पार्टी लोग अपन कैंसिल कर सकते हैं रूट आर को रूट आर के साथ. बच्चा ये रूट आर जी सॉरी रूट आर रूट जी रूट टैन थीटा. अगेन ये टैन थीटा को भी बंदोबस्त लगा सकते हैं. टैन थीटा को कैसे लिख सकते हैं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिखा तो भी चलेगा. उससे कुछ फर्क पड़ेगा क्या पता नहीं. लेकिन टाइम पीरियड का मेरा जो फॉर्मूला है वो रिड्यूस हो रहा है. 2π रूट ऑफ, ये देखो आर सभी को कमी किया, सभी को कंबाइन किया, रूट ऑफ आर इंटू रूट ऑफ जी इंटू टैन थीटा. लेकिन अभी ये टैन थीटा है, सॉरी कॉस थीटा नहीं. तो ये आया मेरे लिए टैन थीटा बिकॉज ऑल आर इन रूट्स, स्क्वेअर रूट्स. बरं, आर जी आणि टॅन थीटा यांना काही रिप्लेस करता येत आहे का आपण बघूया. ठीक आहे. सो आर फॉर्म्युला आहे टी इज इक्वल्स टू 2π रूट ऑफ आर अपॉन जी
टॅन थिटा. बर, दुसऱ्याला इथं काही गोवता येतंय का आपण बघूयात. आर आहे, जी आहे, टॅन थिटा आहे, ठीक आहे. बर, तर मग हे जे अंतर आहे बच्चा पार्टी आहे बघा, इथून एवढं स्ट्रेट लाईन जे अंतर आहे याला आपण हाईट म्हणूयात. बर, आणि सेंटरपासनं ह्या इकडे कडेचं अंतर जे आहे ते आर आहे. बर, एच आहे माहिती, आर माहिती आहे, एल पण माहिती आहे कारण ही लेंथ आहे. मग एच पण माहिती आहे, आर पण माहिती आहे आणि एल पण माहिती आहे. ठीक आहे. बरं, आपल्याला काय करायचं आहे बाबा, तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या आर आणि जी ला काही रिप्लेस करता येते का बघूयात. सो द सर्किट विल लुक लाइक दिस बच्चा पार्टी. ये देखो ऐसा कुछ दिखाई दे रहा है सर्किट. यहाँ पे मेरे को दिख रहा है रेडियस, यहाँ पे दिख रहा है लेंथ और यहाँ पे दिख रहा है आर जी. आणि काय फाइंड आउट केलं गेलं तिथं, त्यांनी काय वापरला फॉर्म्युला. सो आर है, यल है, और इसको अगर फाइंड आउट करना है ये हाइपोटेनियस के पार्ट को तो अपन कर सकते हैं, लेकिन ये टैन थीटा आपको सॉल्व करना पड़ेगा. ये वर्टिकल के साथ यहाँ पे थीटा एंगल बनाया है, इसको अपन ने एच बोला है, हाइट एच, बराबर. हां, तर मग आपल्या केसमध्ये आर जी टॅन थीटा आहे. सो टॅन थीटा कॅन बी रिप्लेस्ड ॲज, बघा बरं, टॅन थीटा कॅन बी रिप्लेस्ड ॲज, हा जर 90 डिग्री घेतला, टॅन थीटा कॅन बी रिप्लेस्ड ॲज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. नाही, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, अपोजिट अपॉन ऍडजसंट. हां, अपोजिट अपॉन ऍडजसंट असं लिहिता येईल बाबा. तर अपोजिट अपॉन ऍडजसंट मग लिहितो इथं टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ आर बाय जी, आणि अपोजिटला कौन है आर और यहाँ पे कौन है एच. तो बच्चा पार्टी कौन कैंसिल होगा, आर आर कैंसिल, एच ऊपर चला गया. ऑप्शन फॉर्मूला क्या बना, बोला मेरा, टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ हाँ एच बाय जी. हा एक फॉर्म्युला आला. बर, हा एच आहे, एल आहे, हा आर आहे. मग बच्चा पार्टी एच ला एल आणि आर च्या टर्म्स मध्ये लिहिता येईल का, एच ला. सो कॅन आय राईट कॉस थीटा ऑल्सो, कॉस थीटाच्या टर्म्स मध्ये लिहू का. तर बघा, कॉस थीटा इज इक्वल्स टू हां ऍडजसंट कोण आहे एच अपॉन ऍडजसंट कोण आहे एच आणि हाइपोटेनियस एल है. सो एच कैन बी रिप्लेस्ड एज, बोलो, एल टाइम्स कॉस थीटा इज इक्वल्स टू एच. सो मेरा जो इक्वेशन है टाइम पीरियड का 2 पाई रूट ऑफ, हाँ देखो, एल इंटू कॉस थीटा डिवाइडेड बाय जी. एच ला रिप्लेस केलं, ही स्टेप समजली का सर्वांना. एच ला रिप्लेस केलं कशाने, एल कॉस थीटाने, एल टाइम्स कॉस थीटा. ओके फाइन. सो मग आपण ह्या ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी आता फॉर्म मध्ये, सॉरी हे येल्लो हायलाइटर सिलेक्ट होत नाही यांनी, हायलाइटर्स घेतो. हाँ, आता होईल सिलेक्ट. सो एच जी है बच्चा पार्टी लोग और ये थीटा ट्रायंगल में है. सो ये फॉर्मूला आपने सबसे ज़्यादा बार देखा होगा, आहे ना, बघितलं ना, टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. सो दिस इज फॉर्मूला फॉर विच पेंड्युलम, कोनिकल पेंड्युलम. मग कोनिकल पेंड्युलम मध्ये आणि सिंपल पेंड्युलमच्या फॉर्म्युलामध्ये काय फरक है, तो टाइम पीरियड वी यूज टू राइट 2 पाई रूट ऑफ एल बाई जी, सिर्फ इतना ही लिखते हैं. लेकिन अगर कोनिकल, ये जो फॉर्मूला ये एप्लीकेबल है फॉर सिंपल पेंडुलम, और जब अपन जाते हैं कोनिकल पेंडुलम के लिए, तो कोनिकल पेंडुलम के लिए फॉर्मूला एल कॉस थीटा अपॉन जी बनता है. व्हाट इज थीटा, कोई बताएगा. साक्षी जी, अदिति, सिद्धियल, साक्षी यश सांगा, थीटा काय आहे. तर त्या सिंपल कोनिकल पेंडुलमने व्हर्टिकल प्लेन बरोबर बनवलेला अँगल थीटा
and that angle is called as angle made by that pendulum with the conical pendulum made with the vertical plane. ओके. सो मग टाइम पिरियड मिळालं. टाइम पिरियड चा फॉर्म्युला मिळाला h/g किंवा L cos थीटा अपॉन g. टाइम पिरियडचा आणखी एक फॉर्म्युला मिळाला अँड दॅट इज t इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ rg tan थीटा r/g tan थीटा. त्यानंतर थीटा कसा फाइंड आउट करायचा आहे त्याचा फॉर्म्युला मिळाला आहे आणि v² आणि rgचे v² आणि rgच्या व्हॅल्यू टाकून ते आन्सर मिळत जाईल. ओके फाईन. यहाँ तक बच्चा पार्टी. सो मला सांगा मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय काय लिहिले आपण. हॅलो आर यू देअर. टाइम पिरियडचे फॉर्म्युले सांगा काय काय लिहिलेत. हॅलो एम आय ऑडिबल. आदिती, साक्षी यस, साक्षी जी, सिद्धी यल. Yes, sir. Okay, my time period of sorry, not simple pendulum. Time period of which pendulum? Simple pendulum. 2 pi root of L by G. And in case of time period of conical pendulum, it becomes L cos theta upon G. ठीक है. सो तेवढाच एक नॉमिनल फरक आहे आणि सिम्पल पेंडुलम. बरं कोनिकल पेंडुलमचा आणखी फॉर्म्युला 2 पाय रूट ऑफ काय कोण आले तिथे h/g. L cos थीटा इज इक्वल्स टू काय होतं t इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ h/g. ये भी देखा है अपन ने. h मतलब हाइट, किती हाइटवर तिला स्लांट करताय बाबा त्या पेंडुलमला. ओके फाइन बच्चा पार्टी. यहाँ तक चीजें क्लियर. फिर so we got a few more formulae. उनका रिविजन L cos theta upon G root of h/g. ओके गुड गुड. और हाँ और एक डेरिवेशन था जो कि अपन ने नहीं ये स्किप नाही किया, ये तो लिया टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. आणि तोच टाइम पिरियड मला दाखवायचा होता सर्वांना की इट इज इंडिपेंडेंट of the mass of the object. It is just depending upon engine है, mass है उस बॉब का. सॉरी टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कशावर डिपेंड आहे तर लेंथवर. हां हे बघा लेंथवर, व्हर्टिकल सोबत बनवलेल्या अँगलवर, जी वर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टाइम पिरियड. तो टाइम पिरियड इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट टू. सो असे सगळे जे पॅरामीटर आहेत ते आता इथं कन्सिडर होणार आहेत आणि न्यूमेरिकल सॉल्व करायला मजा येणार आहे. बट बच्चा पार्टी ॲज प्रॉमिस आपल्याला थांबावं लागेल आता आज, कारण ऑलरेडी विद्यार्थी पण कमी आहेत आणि जे टाइम पिरियडचे क्वेश्चन्स आहेत तर ते कसे असतात तर त्याची एक झलक म्हणून मी एक क्वेश्चन देतो. तुम्ही मला सांगा बरोबर की चूक काय आहे ते. सो त्यांनी विचारलंय time period of a conical pendulum in terms of length, symmetrical angle and acceleration due to gravity is given by. त्याला कसं दिलं जाईल असा त्यांचा प्रश्न आहे. तर काही ऑप्शन्स दिलेत त्यांनी आणि ऑप्शनवरनं हे बघा सपोज एक ऑप्शन आहे सी ऑप्शन असा दिला आहे त्यांनी 4 पाय रूट ऑफ L cos थीटा अपॉन 4g. ते म्हणतात की हे कोनिकल पेंडुलमचं इक्वेशन आहे. पण कसं आहे कोणी सांगेल का मला मैच होईल का हे. तर बच्चा पार्टी देखो ये 4 है, ये 4 है, 2 बाहर निकला, ये 2 बाहर निकला, देयरफॉर ये क्या बनेगा 2 पाई हाँ रूट ऑफ L cos थीटा अपॉन 4g. तो 4g मधला 4 बाहेर घेतला तर तो काय राहील बच्चा पार्टी 2. बरोबर. हे बघा आपल्याला आणायचं इथं 2 पाय रूट ऑफ L cos थीटा अपॉन G. सो मग माझं ऑप्शन काय आहे की 4 पाय रूट ऑफ L cos थीटा अपॉन 4g. कॅन वी राइट इट इन टर्म्स ऑफ ओ सॉरी ये 4 पाय जसे तसं राहील ना, याला फरक नाही पडत आहे ना. 4 पाय L cos थीटा अपॉन 4g. 4 का स्क्वायर रूट लिया 2 आया, 2 1 जा 2, 2 2 जा 4. अभी जो इक्वेशन बनेगा वो 2 पाई रूट ऑफ L cos थीटा अपॉन G.
ठीक है. हाँ, सो बच्चा पार्टी आज के लिए बस इतना ही काफी करते हैं. थांबूयात. पण उद्या आपण याच्यावरचे न्यूमेरिकल जरूर घेऊ आणि या मेगा टेस्टला आत्तापर्यंत झालेले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कन्सिडर करावे लागतील बच्चा पार्टी. म्हणजे पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर आणि हा तिसरा चॅप्टर, जेवढे झाले तेवढे प्रश्न तुम्हाला कन्सिडर होतील परीक्षेला. ठीक आहे. थांबूयात मग आजच्यासाठी. साक्षीजी, आदिती, साक्षी यल, साक्षी यस. या ओके, गेट दोज नोट्स डन. हा बच्चा पार्टी. थांबूयात मग. चलो बाय बाय, सी यू, गुड नाईट.